या विषयाबद्दल बोलण्याबाबत मी काही वेळेला यापूर्वी इथं उल्लेख केलेला असेल की तुम्ही आज एका पाटलाला बोलवलेलं आहे वाङ्मयावर बोलण्यासाठी, आणि पाटील म्हणजे डोळ्यासमोर 3 फड उभे राहतात, एक उसाचा फड, दुसरा कुस्त्याचा फड, तिसरा तमाशाचा फड. पण हा पाटील या तिन्ही फडामध्ये कुठेही रमला नाही. मी रमलो मित्रांनो ते शब्दांच्या फडामध्ये. आणि 1988 पासूनचं हे माझं शब्दांचं गुऱ्हाळ असंच सुरू आहे. मला लेखक म्हणून असं वाटतं की लेखकांनी ग्रंथ वाचले पाहिजेत, पण ग्रंथ वाचण्यापूर्वी माणसं पहिल्यांदा वाचली पाहिजेत. माणसाचं रूप, रंग, आकार, उकार, जनामध्ये माणूस कसा दिसतो, मनामध्ये माणूस कसा दिसतो आणि अंतःकरणामध्ये त्याच्या आपल्याला उतरता आलं पाहिजे, तर लेखकाला खऱ्या अर्थी माणूस पकडता येतो.